गाईज, वेलकम टू द श्रेय सोमने यूट्यूब चॅनल. तुमच्या सर्वांच्या आपल्या काही नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत. सकाळचे वाजले 5 आणि आपण निघालो आहे लोणावळ्याला, जे की एकविरा दर्शनाला. अचानक भयानक प्लॅन झालेला आहे की सर्व मित्र होते, अर्धे जण कॅन्सल झाले. चाललो आहे तर आम्ही फक्त दोघंच, साहिल आणि मी, जो की दुसरा ब्लॉगर आहे, तुम्हाला माहितीच पडेल. तर आता आपण इकडून कांदिवलीवरनं निघतो आहे. 6:45ची काहीतरी आपला CSTवरनं ट्रेन आहे, तर ती आधी आपण पकडूया. लेट होते तर आपण कंटिन्यू ठेवायला असतो. हां, तर आज आपण एका नवीन व्हिडिओला सुरुवात करतो आहे. लोणावळ्याला चाललो आहे आणि एका नवीन ट्रायपॉडचं पण उद्घाटन झालं आहे आज. परत तुम्हाला जाणवत असेल व्हिडिओमध्ये. हे बघा, इथे साहिल आला, आपल्याला सकाळ सकाळ भेटला आहे. नशीब तो लवकर उठला, नाहीतर तो मार खाणार होता माझ्या आजचा. मी लवकरच उठतो कारण मी कामाला जातो. हा 12-12पर्यंत हा, मला विश्वास होता की हा लवकर उठत नाही. सुट्टी पडल्याचं सुट्टीचा आनंद घेतला पाहिजे. प्रत्येकाने घेतला पाहिजे. तुम्हीही घ्या, मीही घेतो. तर आपण आता आहोत गोरेगावला, जिथून आपल्याला ट्रेन पकडून CSTला जायचं आहे. तर तिकडून आपल्याला ट्रेन भेटेल लोणावळ्याला, राईट. तर आपल्याला तिकडे जाऊन तिकीटसुद्धा काढायची आहे. आता आपण जास्त टाईम न वेस्ट करता तिकडे भेटूया. एकविरा देवीचं मंदिर दाखवायचं आहे आणि तिकडून जो व्ह्यू दिसतो, एक नंबर दिसतो. पावसामध्ये तर खूपच भारी दिसतो, पण आताही तेवढंच बघण्यासारखं असेल, फक्त हिरवगार नाही बघायला भेटणार. 5:28 झाले, तर आता आपल्याला फटाफट CSTला जायचं आहे. तर ठीक आहे, आपण भेटूया CSTला. तोपर्यंत स्टे कंटिन्यू. hippie movement. तर भाई, आम्ही आता पोचलो आहे. तिकीट काढतो इथे, बघू शकता. इकडे स्टेशन दिसत असं. CSTला पोचलो आहे. साहिल गेलं याचा तिकीट काढायला, बघूया आणि तो आल्यावर भेटू. तर गुड मॉर्निंग सर्वांना. आणि फायनली ट्रेन भेटली आणि बसायलासुद्धा भेटले, बघू शकता मागे. आणि 7 वाजेपर्यंत ती ट्रेन सुटेल. तर आपल्याला आता 2-2.5 तासाची जर्नी करायची आहे लोणावळ्याला जायला. तर 2-2.5 तासात तर आपण लोणावळ्याला पोचू. तर बघूया काय काय आपल्याला नजारे बघायला भेटत आहेत. मी फर्स्ट टाईम या ट्रेनमध्ये बसलो होतो तेव्हा, आय थिंक मी जेव्हा कुठे शिर्डीला जात होतो तेव्हा मी फर्स्ट टाईम या ट्रेनमध्ये चढलो होतो. आणि आता सेकंड टाईम मी या ट्रेनमध्ये चढतो आहे. तर आमचं अचानक भयानक झालं, नाही तर आम्ही अगोदरच बुकिंग केली असती, बट आम्ही इथे येऊन तिकीट काढले. इट्स ओके. तर ठीक आहे, बघूया की आता कसं आजचं एक्सपिरियन्स होतं आहे ट्रेनचा, आणि माहिती पडेल. खूप जणं तर गाडीने वगैरे जातात, तर आम्ही बोललो ट्रेनने जाऊया, कारण लायसनमुळे आम्ही रूल्स रेग्युलेशन फॉलो करतो. हां, म्हणून आम्ही जरा बोललो ट्रेनने जाऊया. नेक्स्ट टाईम बघू आपण जाऊ कशाने ना कशाने, कारण आमचा पूर्ण गावचा ग्रुपच असेल. आम्ही असे जात नाही असे एकटे. आपण आज आम्ही चाललो का, कारण प्लॅन फिक्स नाही होत. तो ग्रुप आहे ना आमचा मित्रांचा, जो गावचा, तो प्लॅन कॅन्सल करायसाठी तो ग्रुप बनला आहे, ना की सक्सेसफुल कराय. म्हणून आम्ही गावचे दोघंच माणसं जे ट्रिप सक्सेसफुल करतो. बघा, इथे आम्ही बसलो आहे, दोघंच बसलो आहे, आणि ट्रेन पण ऑलमोस्ट खाली दिसते. आता बघूया पुढे जाऊन माहिती पडेल की जसे जसे स्टेशन येतात तसे. आणि ही जी ट्रेन आहे ही आम्हाला स्वतःला माहिती नव्हती ही लोणावळ्याला चालली आहे. हां, ही पहिली गोष्ट. आम्ही इंजिनियरला विचारली तेव्हा ते बोलले की हाही जाते. आणि फीस नाही तरी 7चा टायमिंग दिला, नाही तर बघूया कधी सुट्टी गाडी. इंजनवाल्याला जाऊन डायरेक्ट विचारलं, आम्हाला माहितीच नव्हतं ना. बघूया, भगवान भरोसे ट्रेन भेटला. आता या सीटवर कोण बसते नाही बसते, जनरल डब्बा आहे तर कोण बसणार नाही. बघूया पुढं. ठीक आहे, आपण काय मुलांची तर सवय माहितीच आहे की प्रत्येक कसे पण सिच्युएशन असो एन्जॉय करायचं, ही पहिली गोष्ट. बाकी पुढं बघू. आणि मेन म्हणजे आपण लोणावळ्याला जाऊन बघूया. आधी जर्नीमध्ये काय मजा येते तुम्हाला दाखवेल. माझा असा विषय होता की माझा कधी 4-5 महिन्यापासून मन करते एकविराला जायचं.
मी कॅन्सल करणार होतो, बट मी बोललो एवढं मन करताय तर जाऊया. घरचे तर आधी नाही बोलले कशाला जातो एवढ्या लांब उगाच. विषय असा झाला आहे की खूप टाईमपासून म्हणजे जायची इच्छा होती आणि म्हणून निघालो आणि घरच्यांना पण बनवली फायनली. तर काय नाही, भारी वाटतं आहे. तर बघूया पोचल्यावर अजून भारी वाटेल. तर तुम्ही कंटिन्यू. एवढी मशक्कत करून आणि ट्रेनमध्ये बसून जे मशाज झाल्या आमची. हां, ॲक्च्युली होता प्रवास 2-2.5 तासाचा, पण आम्ही 3-4 तासापासून बसलो आहे. कारण आम्हाला वाटलं होतं 6:40ला काहीतरी सुटेल, पण ती सुटली 8:10ला. तर 10:30 झालं होतं आणि 10:30ला परफेक्ट ऑन टाईम पोचलो. तर मागे बघू शकता इकडे रिक्षा स्टँड आहे. आता रिक्षा पकडून जाऊ डायरेक्ट आपल्या मंदिराच्या पायथ्याशी. इथूनच आलो बाहेर आणि इथे बघू शकता आय लव लोणावळा. तू काय बोलू शकतोस? काय नाही, पायाची हाडाची काळं गेली जातात. हा, असं वाटतं बसमध्ये बसल्यावर कसं पाय सुचतात तसेच सुचले. बाकी काय तुझं म्हणणं काय आहे इथे आल्यावरती? आज त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा असं काहीतरी दोघंच आलो, नाहीतर आलेलो पण जेव्हा आमच्या दोघं कधी आलो आपण दोघं नाही. हां तेच तर बोलतो. पण जेव्हा पब्लिक होती तेव्हा आलेलो ना ट्रॅव्हल्सने. हां, ते पिकनिक निघाली होती, पण तेव्हा खूप जण होतं ते. आम्ही फायनली पोचलो आहे मंदिराच्या इथे. रिक्षावाल्याने अर्धच उतरवली, पण जाऊ दे. जे आता ट्रॅव्हलिंगमध्ये जे काय एक्सपिरियन्स झाले ते वेगळे आहे, तर साईडला ठेवूया आपण. आणि आत्ता आपण आलो आहे एकविरा देवीच्या मंदिराच्या इथे पायथ्याशी इथं आलो आहे. आता इथे आपल्याला दर्शन घ्यायचं आहे, गर्दी खूप आहे. पायथ्याशी आलो आहे आणि आपल्याला इथून वरती जायचं आहे चढत. इथे गर्दी बघू शकता किती झाले. साहिल पण बिचारा दमला, घाम निघायला आहे. ऊन बघा किती आहे, बघा ऊन बघा. इथे मला दम लागलाच नाही. इकडे आल्याच्या नंतर एकदम फ्रेश वाटत आहे मला. पावसाळ्यात आल्यावर जी मजा येते ना ती थोडी मजा कमी आहे, पण मजा तर येते. पण तो फील जो असतो ना गारवा, जो पावसात असतो, तो वेगळीच मजा येते त्याची. बघूया आता वरती जाऊया, तुम्हाला सर्व सिनेमॅटिकमध्ये दाखवतो, तेही बघून घ्या. इथे हाराचे वगैरे दुकान आहेत. वरती काय घेऊन ओटी वगैरे घेऊन जायचं असेल ते घेऊन जाऊ शकतो. मित्रांनो, आता आम्ही आहे ना सीडी चढत आहोत. हे बघा, हे आता पाणी पित आहेत. चला चला, काय नाही एवढी जायत नाही. ठीक आहे, आता सीडी चढायला सुरुवात केली आहे. आता जे सुरुवात केली थोडा टाइम लागेल. पुण्यामुळे जरा प्रॉब्लेम. आता थकान वाटते. एकदा आईचा दिवस जवळ आला, सगळी थकान वगैरे सगळं झालं. काय नाही, इथून जाईल आणि खूप भारी वाटणार आहे वरती जाऊन. हां, फक्त हे काही टायमाचं जरा हे होऊन बर्दाश्त करायला लागेल. थोडासा. हां, आणि आम्हाला पण चढायला लागतील, पण आम्हाला पण लवकर दर्शन घेऊ, लवकर निघावं लागणार आहे. तरी बघू, जसं असेल तसं टाईम वरती थांबू. थोडा वेळ जाऊन जे सुख भेटेल अप्रतिम असं तुम्हालाही दाखवून खूप भारी. मी तर खूप वेळेला आलाय, पण तरी पण जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा नवीनच वाटतं की पहिल्यांदाच आलो आहे मी.
जेव्हा एवढ्यांदा आलोय मी असं वाटतं की पहिल्यांदाच आलोय. हा इथे रस्त्यामध्ये स्टॉल आहेत हा बाकी हा वरती जा खायला प्यायला पाणी कैऱ्या इथे ढोल वगैरे वाजतात आणि जो दुपारच्या वेळेस पण जो माहोल झालाय ना इथे अप्रतिम म्हणजे दुसरीकडे कुठे असं बघायला नाही भेटत. तर बघू शकता तुम्ही गर्दी एवढी लाईन आहे. अजूनपर्यंत आम्ही लाईनमध्ये नाही लागलोय. जस्ट दाखवतोय तुम्हाला. फायनली पोचलो. फायनली आम्ही आलेलो आहे देवलाशी म्हणून. बघा तुम्ही गर्दी बघू शकता. ही आहे गर्दी. ही पूर्ण जो स्टार्टिंग सुरुवात आहे ना तिकडनं एवढी मोठी गर्दी आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही येणार ना शनिवारीच या. शनिवारी रात्री बसा आणि सकाळी पोचा. इकडे स्टे करा परवाडेल. पण ह्या गर्दीपासून तुम्हाला वाचायचं आहे तर लवकर दर्शन आणि इथं टाईम फोटो वगैरे काढायला टाईम भेटतो. आता तुम्ही दिवस चालू आहे आणि त्यात पण मेन तुम्ही तर म्हणजे संडे आहे तर त्यामुळे गर्दी झाली. तुम्ही तर लेट येणार, लेट दर्शन होणार आणि लवकर जायचंही होणार आणि इकडनं ट्रेन लवकर पकडून घरी जावं लागतं. म्हणजे लांब आम्ही तर कांदिवलीवरनं आलो आहे तर आम्हाला माहिती आहे खूप लांब आहे. आणि हा जो मंदिर आम्ही डोळ्याने बघतोय ना म्हणजे जो फोनमध्ये व्हिडिओमध्ये बघायला भेटतो ते आता असं डोळ्यासमोर बघायला जे भारी वाटतंय ना, जे आनंद भेटतं ते वेगळं. जे तुम्ही कॅमेऱ्यातून जस्टिस नाही करू शकत. तुम्हाला इथे यावंच लागेल तेव्हा जाऊन हा तुम्हाला नजारा बघायला भेटेल. आणि जे मागे बघताय ते बुद्धांची लेणी आहे आणि इथे देवीचं मंदिर आहे. पूर्ण शूट फोटो काढणं चालू आहे सर्वांचं. त्यांचं दर्शन झालं आणि आता आम्ही जातोय लाईनमध्ये. म्हणजे आता जवळ पोचण्याची मजा येते अप्रतिम आहे. आणि पब्लिक बघू शकता नुसती भरलेलीच आहे. तर आपण जवळ जाऊन बघूया. कॅमेरा अलाउड पाहिजे बस, बाकी काय नको. तर अलाउड असलं तर तुम्हाला जवळून दाखवेनच. हाय 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 हाय. ब्लॉग कसा वाटला आणि तुम्हालाही आपल्या एकविरा देवीचं दर्शन झालं असेल, खूप छान वाटलं असेल तुम्हाला. आम्हाला पण खूप छान वाटलं आणि खूप मजा आली आज. थोडं येण्यासाठी कष्ट झाले पण जो इथे सुख भेटला बघून, जो मन प्रसन्न झाला ना, ते खूप बरं वाटलं बघून. तर तुला काय बोललं, तुला कसं वाटलं? मला खूप मजा आली. स्टार्टिंग ट्रॅव्हलिंग थोडा प्रॉब्लेम झाला पण कष्ट केले कशासाठी आईसाठी. उद्या झालं ना दर्शन की मन एकदम प्रसन्न झाला. सकाळ सगळी होऊन गेली. आता फक्त जेवायचं जरा निघायचं. आता जेवून निघायचं पण आता उपाशी पोटी आलो आहे. उपाशी पोटी कसं जायचं. हां, तर बाकी मजा खूप आली. दोघंच आलो. तर बघू शकता लास्ट झलक मागे मंदिर आहे. आणि आता नेक्स्ट टाईम कधी येऊ माहीत नाही, पण मेनमध्ये विचारू तर पावसाळ्यात यायचं. बट आलो आम्ही अचानक भयानकमध्ये मन झालं तर आलो. तर खूप भारी वाटलं. तर आपल्या कमेंट ब्लॉग कसं वाटलं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि स्वतःची काळजी घ्या. आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा म्हणजे आपला चॅनलही लवकरात लवकर ग्रो होईल आणि तुमच्यासाठी मी असे नवीन व्हिडिओ घेऊन येते. तर व्हिडिओमध्ये हा दिसेल
जर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलात, जर तुम्ही बोलाल अजून काय दाखवायला, तर आम्ही दोघं अजून खूप ठिकाणी जाऊ आणि चांगले चांगले व्हिडिओ बनवू. तर ठीक आहे, लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या सोमने म्हणजे SS ब्लॉगला. तर तुझ्या काय बोलायचं? बस बाय बाय सर्व बाय.